आपल्याला समोरच प्रभू श्रीरामांचं व हनुमंतरायाचं दर्शन झालं। आज मंदिरातील मूर्ती इतकी प्रसन्न वाटत होती। अशी प्रत्येकाच्या घरासमोर फिरवली जाते। गावातील लोकांना धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्या या एरंजड गावामध्ये जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम म्हणजे दरवर्षी काढण्यात येणारा पालखी सोहळा। तर आता तुम्ही म्हणाल पालखी सोहळा तर हा प्रत्येक गावामध्ये काढला जातो, पण या ठिकाणचा पालखी सोहळा थोडासा वेगळ्या प्रकारचा असणार आहे। तर या ठिकाणी काही बँड पथक येणार आहेत, त्यानंतर काही लेझिम पथक म्हणजे शाळकरी मुली आहेत त्या आपल्याला तिथे लेझिम वाजून दाखवणार आहेत। त्यानंतर बँडच्या तालावर बरीचशी गावकरी ग्रामस्थ मंडळी असतील, त्यानंतर महिला मंडळ असेल, तर यांचा आपल्याला सगळा जो डान्स आहे तो या ठिकाणी उत्साहाने साजरा केलेला आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर मग त्याच्या आधी आपल्या गावातील जे रिक्षा चालक आहेत तर ते या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये त्यांनी रिक्षा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे संपूर्ण गावामध्ये त्यांची ती रिक्षा रॅली फिरणार आहे। तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व पाहता येणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे आपल्या मिस्टर DS या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण मंदिराच्या ठिकाणी जात आहोत मित्रांनो, आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाचं कसं नियोजन आहे, कार्यक्रमाचं कसं स्वरूप आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आज गावातील वातावरण हे अतिशय आनंदी दिसत होते। गावातील प्रत्येक ग्रामस्थाने आपापल्या घरासमोर तसेच गावातील सर्व रस्त्यांवर अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या होत्या, त्यामुळे रस्ते अतिशय स्वच्छ व सुंदर दिसत होते। मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यानंतर आपल्याला समोरच प्रभू श्रीरामांचं व हनुमंतरायाचं दर्शन झालं। जणू काही ते आपल्या स्वागतासाठीच या ठिकाणी उभे आहेत असे वाटत होते। या सुंदर मनमोहक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या। त्यानंतर मी मंदिरात प्रवेश करून हनुमंतरायाचं दर्शन घेतलं। आज मंदिरातील मूर्ती इतकी प्रसन्न वाटत होती की जणू काही साक्षात हनुमंतरायाच या ठिकाणी अवतरले आहेत आणि ते साक्षात आपल्याला समोर दर्शन देत आहेत असं वाटत होतं। मंदिराच्या बाहेर एक हनुमंतरायाचा देखावा सादर केला होता आणि ही हनुमंतरायाची मूर्ती सर्वांना आशीर्वाद देताना या ठिकाणी आपल्याला दिसत होती। हे बघा, या ठिकाणी पालखीचे सजावटीचं काम चालू आहे। आपल्या या गावातील काही मुलं पुरुष वर्ग या ठिकाणी पालखी सजवताना दिसत आहेत आणि पालखीच्या मागे जो रथ असतो त्या रथासाठी हार बनवताना इकडे आपल्याला विकास मेहर हे दिसत आहेत। त्यानंतर गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या दिसत आहेत। समाजसेवेसाठी सतत कार्यरत असणारे श्री किशोर दाऊ मेहर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपल्या गावातील पोलीस पाटील श्री जितेंद्र मेहर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर ते आपल्या कार्यक्रमाविषयी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत। सर, काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? आज 12 एप्रिल 2025 म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी या दिवशी जो हनुमान जयंती सोहळा असतो त्याला आम्ही एक गावाच्या रूपात जर बघितलं तर आम्ही ऐतिहासिक क्षण मानतोय। कारण दरवर्षी हा जो सोहळा आहे, हा जन्मोत्सव सोहळा जो आहे तो या गावातील सर्वच घटक, मग त्या ठिकाणी
ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण पिढी असेल, महिला वर्ग असतील, सर्वच वर्ग या ठिकाणी गुण्यागोविंदानं एकत्र येतात आणि हा जन्मोत्सव सोहळा आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही साजरा करतो. या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर हा असा एकमेव कार्यक्रम आहे, हा फक्त आपल्या एरंजाड गावात नाही तर संपूर्ण या परिसरामध्ये, बदलापूर परिसरामध्ये, की हा कार्यक्रम आम्ही सर्व तरुण पिढीने हातात घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद आम्ही या ठिकाणी आणत नाहीत, वैचारिक मतभेद आणत नाहीत, आपापसातले मतभेद या ठिकाणी आम्ही आणत नाहीत. या ठिकाणी सर्व समाजसेवक असतील, तरुण पिढी असेल, आम्ही सर्व एकत्र येऊन हा सोहळा या गावाची एकी तयार करण्यासाठी, एकी निर्माण करण्यासाठी आम्ही हा सोहळा तयार करत असतो, साजरा करत असतो. त्यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे असं की मागील 4 ते 5 वर्षांमध्ये आमचा सर्वांचा एकच उद्दिष्ट आहे आणि एकच ध्येय आहे, ते म्हणजेच की गावातील ज्या महिला असतील त्या इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत. विशेष म्हणजे जर कोणाचा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर आपण सर्वच, माझ्या घरी असेल, इतरांच्या घरी असतील तर आपण महिलांना त्या कार्यक्रमामध्ये घेऊन जातो. परंतु गावकीच्या कार्यक्रमाला अशा प्रकारचा महिलांचा सहभाग हा कमी होता. तर महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण पिढी असतील, ते सर्वच जण या ठिकाणी एकत्र येतात. मागील तुम्ही 2 वर्षांमध्ये पाहिलं असेल तर हे जे 2 दिवस असतात, हनुमान जयंती उत्सव आणि त्याच्या अगोदरचा दिवस जो असतो, त्या ठिकाणी आपण सत्यनारायणची महापूजा ठेवतोय. त्या ठिकाणी संपूर्ण या एरंजाड गावामध्ये असं कोणतंही घर नसतं की त्या ठिकाणी चूल पेटते. घरातील सर्वच सदस्य या ठिकाणी उपस्थित राहतात. विविध प्रकारचे आपण कार्यक्रम राबवत असतो. आता काल या ठिकाणी आपण या बदलापूर अंबरनाथ परिसरामध्ये न झालेला कार्यक्रम, ती म्हणजेच कीर्तनाची जुगलबंदी, हा कार्यक्रम आपण ठेवलेला होता. त्या ठिकाणी आपण औरंगाबादवरून त्या कीर्तनकार महाराजांना या ठिकाणी बोलावलं होतं. फक्त एरंजाड गावातील ग्रामस्थ नाही तर संपूर्ण परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी येऊन, परिसरातील जे काही भाविक होते ते या ठिकाणी येऊन त्यांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे. आणि आज जर तुम्ही पाहणार, आज सकाळपासून या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की पालखी सजावट चालू आहे. दुसरीकडे आता आम्ही जे काय आपलं चलचित्र आहे, ज्या ट्रॉली आहेत, त्या सजावटीचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला एक आपल्या हनुमानरायाची सुंदर अशा प्रकारची प्रतिकृती म्हणून एक मूर्ती, आपण या ठिकाणी रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे. आणि आता थोड्याच वेळात म्हणजे एक साधारण 4च्या सुमारास या ठिकाणी आपली श्री हनुमान पालखीला सुरुवात होईल. आणि विशेष म्हणजे की ही पालखी मिरवणूक आपली जवळपास 8 ते 9 तास चालणार आहे. म्हणजे जवळपास 12 वाजता आपली या ठिकाणी पालखी येणार आहे. या गावातील ग्रामस्थ एवढ्या उन्हामध्ये आणि अक्षरशः 8 तास त्या ठिकाणी सतत उभे असतात, पालखीच्या मागे असतात, घरोघरी आरती होते. आणि अशा प्रकारचा सण जो आपण म्हणतोय की गणेशोत्सव वगैरे हा जो सण साजरा केला गेला, तो म्हणजेच गावामध्ये सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी. तर अशाच प्रकारचा एक उपक्रम आम्ही सर्व या ठिकाणी, जे काही तरुण पिढी आहे, जे ग्रामस्थ आहेत, ते आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून या ठिकाणी करत आहोत. विशेष म्हणजे आता या ठिकाणी जेव्हा पालखीला सुरुवात होईल, पालखीच्या अगोदर आपल्या या परिसरातील जेवढे रिक्षा चालक आहेत, जवळपास एरंजाडमधील रिक्षा चालक संघटना ही एक संघटना आहे. तर जवळपास 200 ते 250 रिक्षा या ठिकाणी असतात. आणि त्या 200 ते 250 रिक्षा या ठिकाणी एक आपण म्हणतो ध्वनी प्रदूषण करू नये, परंतु देवासाठी त्या आपण एक ते हे करतोय की एक त्या ध्वनीमार्फत आपण लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की अशा प्रकारचा जो सण आहे, अशा प्रकारचा जो उत्सव आहे, तो आपण सर्वांनी एकत्र येऊन करूया. आणि त्याच्यासाठी आता रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे एक भव्य अशा प्रकारची एक रॅली असते रिक्षांची, ती थोड्याच वेळात या ठिकाणी आता आपली सुरू होणार आहे. आणि त्यानंतर जवळपास 8 ते 9 तास या ठिकाणी आपला तो मिरवणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. आणि एक सर्वात विशेष म्हणजे आपला हा कार्यक्रम उत्सव अशा प्रकारचा आहे की जवळपासचे जेवढे आपले जे काही राजकीय मंडळी असेल, जे सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्वच या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रित करतो, आमंत्रित करतो. याचं कारण म्हणजे या गावातील आम्ही सर्व मिळून हा जो कार्यक्रम उत्सव साजरा करतो. तर असं म्हणत असतात की आपण दुसऱ्या गावांची नावं घेतो की या गावामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतो, तर माझ्या एरंजाड गावचं आणि आपल्या एरंजाड गावचं नाव या परिसरामध्ये जावं आणि एरंजाडमधील सर्व ग्रामस्थ तरुण या ठिकाणी एकत्र येऊन कशा प्रकारचा कार्यक्रम करतात, भगवंतासाठी कशा प्रकारचे 2 दिवस देतात, याचं निश्चितच इतर गावांसाठी हे उदाहरण ठरलेलं असेल. तर सरांनी आत्ताच सांगितलं की थोड्याच वेळात म्हणजे या ठिकाणचे जे रिक्षा चालक मालक आहेत त्यांच्या वतीने संपूर्ण गावामध्ये रिक्षा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तर आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. रिक्षा रॅली म्हणजे कुठून निघणार आहे आणि गावामध्ये कशी फिरवली जाते, त्यानंतर मग कुठून कुठे फिरवली जाते आणि त्या रिक्षा रॅलीचं कसं स्वरूप आहे ते आता आपण
बघणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे सर्व रिक्षा चालक मालक या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर आपण या रिक्षा चालक मालक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आता त्यांच्याकडून हे जे रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे ती रॅली कशा पद्धतीने असणार आहे आणि ती कुठे कुठे फिरणार आहे तर त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर बघा इकडे हे सगळे आपले रिक्षा चालक मालक दिसत आहेत. तर आपले रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजेशजी मेहर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपल्याला या रॅलीविषयी 2 शब्द मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून ऐकूया. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच रॅली आपली श्रीजी निसर्ग छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणावरून मारुती मंदिर ते गावदेव मंदिर, सोनिवली ज्वेल, परत एरंजाड गावदेव हनुमान मंदिर येथे संपन्न होते. आपल्या गावात ही जी आपण रॅली काढतो तर ही रॅली साधारण किती वर्षापासून काढतोय जरा आपल्या पब्लिकला सांगा. 3 वर्षापासून आपले 4थं वर्ष आता रॅलीचा चालू आहे. हां. आपण दरवेळेस इथून रॅली काढत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक, एरंजाड इथून आपण काढत आहे. आणि पहिली टाइम आपण असं हनुमान मंदिराच्या इथे नेतोय. तिकडनं मग गावदेव मंदिर, तसंच मग आपण मोपाडा, सोनिवली आणि मग डबल चिकमपाडा या मार्गे आपण एरंजाड मंदिराच्या इथे डबल येतो. आणि हा साधारण आपला कार्यक्रम साधारण 3 वर्षापासून 3 हा 4था वर्ष चालू आहे. आणि यापुढे आपण हाच असंच कार्यक्रम आपण राबवणार. दरवर्षी कंटिन्यू करणार आहोत, बरोबर ना. आणि या 3 गावातील म्हणजे सोनिवली, एरंजाड, सोनिवली, चिकमपाडा, मोपाडा या गावातील सर्व रिक्षा चालक मालक या रॅलीमध्ये सहभागी होतात. हाच जल्लोष, हाच आनंद दरवर्षी राहिला पाहिजे अशी तुमच्याकडून मी एक अपेक्षा करतो. जल्लोष आणि हाच आनंद राहणार. लगेचच आता आपल्या रॅलीला मित्रांनो सुरुवात होत आहे. चला तर मग आता आपल्या रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य भरत मेहर आहेत. ते 2 शब्द व्यक्त करतात. काय सांगाल? बजरंगबली की मी अति उत्साह आहे आम्हाला या सणाचा, हनुमान जयंतीचा आणि जल्लोष साजरा करू आम्ही. त्यानंतर आपल्या रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य आहेत रामदास जी गाडे, हे सुद्धा आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील. काय सांगाल? आता आम्ही पालखी 4 वाजता आमची बोयांची पालखी निघणार. हनुमान मारुती पालखी मंदिरातून काढणार आणि मग ती एरंजाड गावातून पाड्यावरती, नंतर मऊपाडा, चिकनपाडा आणि अशी करून एरंजाड गावातून ती पूर्ण म्हणजे फिरून ती 2 ते 2:30 वाजेपर्यंत ती मंदिरात जाईल. आणि भोई समाज हा पालखीचा मानकरी असल्यामुळे एरंजाड गावात त्यांना मान दिला जातो. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांचा आभारी आहोत ना. म्हणजे पूर्वीपासून कमीत कमी शिवाजी महाराजांच्या कालापासून हा आम्हाला मान आहे. आम्ही शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज, रायशिवराव येसुबाई, ताराणी यांच्या पालख्या उचलणारे भोई आहोत. चला मग आता रॅलीला आपल्या सुरुवात होत आहे.
आता आपल्या रिक्षाची रॅली हनुमान मंदिरापाशी पोहोचलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हनुमंतरायाची सुंदर अशी एक रांगोळी काढलेली आहे. त्यानंतर आपल्या गावातील रिक्षाचालक रामदास गाडे या ठिकाणी मारुती स्तोत्र बोलताना आपल्याला दिसत आहेत. पासून ब्रह्मांडा एवढा होत जाते तयाची तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा राखिले सूर्यमंडल वाढता वाढता वाढे भेदिले सूर्यमंडल धनधान्य पशुवृत्ती पुत्र पुत्र समुद्रे पावती रूप इत्यादी शोत्र पाठे करुणे भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समुद्रे नासती कुटती चिंता आनंद भीम दर्शने हे दरा 15 शोकी लाभली शोभली करे दृढ देह निसंदेह संकचंद्र कला रामदासी आग्रगणू कवी कुलाशी मंडन रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इथे श्री रामकृष्ण संकटे निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्ण हनुमान की जय. रामदास गाडे यांनी खूप छान असं स्तोत्र म्हटलं या ठिकाणी आणि पुन्हा आपल्या या रॅलीला सुरुवात झाली. मित्रांनो, आता ही रॅली आपल्या गावाच्या बाजूला असलेले गावदेव मंदिर या ठिकाणी जात आहे. त्यानंतर गावदेव मंदिराच्या ठिकाणाहून आल्यानंतर पुन्हा आपल्या गावाच्या बसस्टॉपवरून चिकनपाडा तसेच मोहपाडा व त्यानंतर पुढे सोनिवली व पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी जाईल व त्यानंतर पुन्हा गावात येईल. गावदेव मंदिरावर जाऊन आल्यानंतर पुन्हा आपली रॅली आपल्या गावाच्या बसस्टॉपजवळ आलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण सोनिवली गावात आलेलो आहोत. आता बघा, या सोनिवली गावातून या ठिकाणाहून आपली रिक्षा रॅली समोरून येताना आपल्याला दिसेल. लवकरच आता इकडनं येईल रॅली आणि त्यानंतर आपल्या मागे इकडनं सोनिवली गावातून हा जो रस्ता स्टेशनकडे जातो त्या ठिकाणी पुढे मग छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे उल्हास नदीवर, तर आपली रॅली त्या ठिकाणी जाईल. तर बघा, समोरूनच रॅली येताना दिसत आहे, तुम्ही बघू शकता. भव्य दिव्य अशी आपली रॅली आहे आणि आपण उल्हास नदी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे स्मारक आहे या ठिकाणी ही आपली रॅली इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आता आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे, काही दिवसापूर्वीच या ठिकाणी याचं इथे अनावरण करण्यात आलं आणि आपण या ठिकाणी असं ठरवलं की संपूर्ण रिक्षा चालक मालक या ठिकाणी येऊन एक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी या संपूर्ण राऊंडमध्ये आपण रिक्षा रॅली फिरवलेली आहे आणि आता आपण या ठिकाणाहून पुन्हा आता आपण गावात जाणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आपली रॅली मोहपाडा चिकनपाडा या ठिकाणाहून फिरून पुन्हा एकदा गावामध्ये चाललेली दिसत आहे.
गावात गेल्यानंतर या रॅलीची समाप्ती होईल व त्यानंतर पालखीचा कार्यक्रम सुरू होईल. बघा आता फटाके वाजायला लागलेत, म्हणजे पालखीला सुरुवात झालेली आहे. आता आपण मंदिराच्या ठिकाणी जाऊया. सर्व ग्रामस्थ पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या हनुमंतरायाची पालखी आपल्या हनुमान मंदिरापासून संपूर्ण गावात फिरण्यासाठी निघालेली आहे. बघा मित्रांनो, ही एक श्रद्धा आहे आणि एक परंपरा आहे. फार पूर्वीपासून चालत आलेली एक परंपरा आहे. लहान मुलांना पालखीच्या वर आणि खाली असं फिरवलं जाते. पालखी अशी प्रत्येकाच्या घरासमोर फिरवली जाते. त्यानंतर प्रत्येक घरातील महिला या हनुमंतरायाच्या पालखीला ओवाळणी करण्यासाठी येत असतात. त्या ठिकाणची ओवाळणी पूर्ण झाली की पालखी हळूहळू पुढे सरकत जाते. तर एक नंबर पोशाख केला हो तुम्ही, एक नंबर छान आहे. गावातील प्रत्येकजण, प्रत्येक घरातील सर्वच जण या पालखीसाठी उपस्थित राहतात व मोठ्या आनंदाने हा सोहळा पार पाडतात. गावातील काही लोक या पालखी सोहळ्यासाठी दान धर्म करताना दिसतात. काही जण या ठिकाणी सरबतची सोय करतात, तर काही जण या ठिकाणी नाश्त्याची सोय करतात.
गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शाळकरी मुली या ठिकाणी लेझिमच्या तालावर नाचतात. त्यांच्या या नाचण्याने या पालखी सोहळ्यास एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त होतं. माझ्या मागे जे पालखीचं आयोजन केलेलं आहे आज हनुमान ठिकाणी आपल्या निरंजन गावात शाळेतले मुलं आहेत. त्यांचा उत्साह बघू शकता. त्याचप्रमाणे काही पुरुष मंडळी असतील, त्यानंतर गावातल्या काही महिला वर्ग असेल, तो या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी नाचताना आपल्याला दिसत आहेत. आणि या हनुमान जयंतीचा हा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या उत्साहाने गावातील एका रस्त्यावर पालखी फिरून झालेली आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आता ही पालखी आपली गावाला लागूनच असलेले 2 पाडे म्हणजेच चिकनपाडा व मोपाडा या ठिकाणी जाईल व त्यानंतर साधारण 11 वाजेपर्यंत पुन्हा गावात येईल. गावातील लोकांना धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे ते नेहमीच धार्मिक कार्याच्या ठिकाणी हरिपाठ व भजनासाठी उपस्थित राहतात.
मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि 2 पाड्यांमध्ये फिरून पुन्हा आपली पालखी आपल्या या एरंजाड गावामध्ये आलेली आहे. आता ही पालखी गावातील उर्वरित भागात फिरून झाल्यानंतर साधारण 2 तासानंतर पुन्हा हनुमान मंदिरात जाईल व त्या ठिकाणी हनुमंतरायाची महाआरती होईल व त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या हनुमान जन्मोत्सवात निमित्ताने निघणारा पालखी सोहळा पाहिला. त्यानंतर भव्य अशी रिक्षा रॅली पाहिली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.